वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। तर आजची आपली रेसिपी असणार आहे मिक्स व्हेज। हॉटेलपेक्षाही भन्नाट चवीची घरगुती पद्धतीने आपण ही मिक्स व्हेज तयार केलेली आहे। अनेक वेळेला असं होतं की घरामध्ये भरपूर भाज्या असतात पण सर्वांना पुरेल एवढी एकही भाजी नसते। अशाच माझ्याकडे सुद्धा थोड्या थोड्या भाज्या उरलेल्या होत्या, त्यामुळे आज मी मिक्स व्हेज तयार केलेली आहे। तर कशी तयार केली हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राइब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या। चला तर मग पाहूया आपण ही मिक्स व्हेज। तर सुरुवातीला इथं मिक्स व्हेज तयार करण्यासाठी आपण एक ग्रेव्ही तयार करणार आहोत आणि या ग्रेव्हीसाठी इथं कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 इंच अद्रकचे तुकडे घालून घ्यायचे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्यात, 5-7 काजू इथं मी वापरलेले आहेत। काजूचं प्रमाण आपण याच्यापेक्षा थोडं जास्तही वापरू शकतो। हे तीनही जिन्नस चांगले भाजले की आता आपण यामध्ये घालणार आहोत कांदा। तर एक मध्यम आकाराचा किंवा मोठा कांदा इथं आपण घ्यायचा आहे। त्यानंतर एक टोमॅटो आपल्याला इथं वापरायचा आहे आणि आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत म्हणजेच गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचे। तर बघा, हे साहित्य आपल्याला चांगलं भाजून घेतलं तरच आपली ग्रेव्ही चांगली होणार आहे, त्याच्यामुळे या पदार्थांना आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे। यामध्ये चवीसाठी आणि कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि आता आपल्याला हे थोडं झाकून याची 5 मिनिटांची वाफ काढून घ्यायची, म्हणजे छान असं शिजल्यासुद्धा जाईल। आणि बघा, एकदम मस्त असं हे साहित्य भाजून तयार झाले। आता हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून नंतर मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं। आता याच कढईमध्ये परत आपण थोडंसं तेल घालणार आहोत, अंदाजे 4 ते 5 चमचे, आणि यामध्ये आता आपण भाज्या फ्राय करून घेणार आहोत। तर यासाठी इथं मी मध्यम आकाराचा एक बटाटा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे। तेवढ्याच प्रमाणामध्ये इथं गाजर सुद्धा घेतलेलं आहे, जे की उभं कापून घेतलेलं आहे। तेवढ्याच प्रमाणामध्ये इथं फ्लावर घेतलेली आहे, थोडीशी मोठी मोठी इथं फ्लावर आपल्याला कापून घ्यायची। हे छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचे। 2 ते 3 मिनिट आपल्याला या पदार्थांना भाजून घ्यायचे आणि एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे हे 50% तरी शिजले जातील। लो फ्लेमवर 5 मिनिटांची वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त वाफ बसलेली आहे आणि भाज्या अशा छान मऊ मऊ शिजलेल्या आहेत। आता आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहोत, त्यापूर्वी आपल्याला या चांगल्या एकदा परतून घ्यायच्या आहेत। आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत एक शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची। तर ही मिरची घालत असताना आपल्याला या मिरचीचं पूर्ण बी काढून घ्यायचं आहे आणि छान अशी उभ्या आकारामध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये ही कापून आपल्याला ही यामध्ये घालून घ्यायची। सोबतच घालणार आहोत आपण अर्धी वाटी फ्रेश मटार। तर ताजे ताजे मटार इथं या भाजीसाठी मी वापरलेले आहेत। आता हे चांगले परतून घेऊया आणि परत आपण या भाजीची एक वाफ काढून घेऊ। तर आता साधारणपणे 2 ते 3 मिनिटांचीच वाफ आपल्याला इथं काढून घ्यायची आहे। कमी गॅस करून 2 ते 3 मिनिटांची वाफ काढल्यानंतर शिमला मिरची, मटार हे सुद्धा छान असे मऊ होतील आणि बाकीच्या भाज्या 80% शिजल्या जातील। तर बघा, छान अशी वाफ बसलेली आहे आणि मस्त अशा भाज्या इथं भाजून शिजून तयार झालेल्या आहेत। मिनिटभर परतून घेऊया आणि बाजूला काढून ठेवून देऊ। आणि परत त्याच कढईमध्ये आपण आता फायनल फोडणीसाठी घालणार आहोत 2 ते 3 चमचे तेल। त्यामध्ये घालणार आहोत एक तेजपत्ता, 2 हिरव्या लवंगा, थोडीशी दालचिनीचे तुकडे, सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत एक जंगली विलायची, 1-2 लवंगा, 1-2 मिरे। आणि आता हे छान असे परतून घेऊया। हे खडे मसाले चांगले भाजले की यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरचीचे तुकडे। तर हिरव्या मिरचीचे तुकडे आपल्याला थोडेसे मोठ्या मोठ्या आकारामध्येच करून घालायचे आहेत आणि इथं 2च मिरच्या मी इथं वापरलेल्या आहेत। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर इथं मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकतो। आता आपण यामध्ये घालणार आहोत वाटून घेतलेली ग्रेव्ही। तर एकदम मस्त अशी ग्रेव्ही इथं वाटलेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे। आता आपल्याला ही ग्रेव्ही या फोडणीमध्ये भाजून घ्यायची आहे। आता ही ग्रेव्ही भाजत असताना आपण या ग्रेव्हीमधलं सर्व साहित्य चांगलं भाजून शिजवून घेतलेलं होतं, तरीसुद्धा या ग्रेव्हीला आपल्याला 5 ते 7 मिनिट एवढा वेळ भाजून घ्यावंच लागतं, तेव्हाच या भाजीला चांगली चव येते। 5 ते 7 मिनिटानंतर ही ग्रेव्ही थोडीशी घट्टसर होत जाते आणि आता ही ग्रेव्ही घट्ट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे फ्रेश दही। दही हे आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 4 ते 5 चमचे एवढं घालून घ्यायचं आहे, किंवा वाटीनं म्हटलं तर पाव वाटी एवढं दही इथं मी घातलेलं आहे। आता हे दही पूर्ण या ग्रेव्हीमध्ये आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं। परत ग्रेव्ही पातळ होताना दिसत आहे आणि आता आपल्याला परत या ग्रेव्हीला घट्ट स्वरूपात आणायचं आहे, त्यासाठी आपल्याला अजून 4 ते 5 मिनिट भाजायचं आहे। इथं एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, आपण भाज्या भाजत असताना
किंवा ग्रेव्ही भाजत असताना गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे, एकदम हाय फ्लेमवर अजिबात भाजायचं नाही। आता ग्रेव्ही छान भाजलेली, त्यामध्ये घालूया 1 चमचा लाल चटणी, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि आता आपण या भाजीला चांगला रंग येण्यासाठी घालूया 1 चमचा बेडगी मिरची पावडर। हे छान असं या ग्रेव्हीमध्ये मिसळून घेऊया। आता हे संपूर्ण मसाले घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही एकदम छान घट्टसर अशी झालेली, तिचा गोळा तयार होतोय। या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत वाफवून घेतलेल्या भाज्या। तर ह्या सर्व भाज्या यामध्ये घातल्यानंतर यांना छान असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे हे सर्व मसाले या भाज्यांना लागतील आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला या मसाल्यामध्ये या भाज्या परतून घ्यायच्यात। तर ही भाजी करण्यासाठी वेळ लागतो, पण भाजी अप्रतिम अशा चवीची होते। आता यामध्ये आपण घालणार आहोत पनीर। तर पनीरचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो, नाही घातलं तरीही चालतं, पण माझ्याकडे होतं म्हणून मी यामध्ये 50 ग्रॅम एवढं पनीर घातलेलं आहे आणि पनीर घातल्यामुळे या भाजीला खूप छान अशी चव येते। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेव्ही वाटून घेतली होती त्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते भांडं हिसळून आपण यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे उरलेली सर्व ग्रेव्ही याच्यामध्ये जाईल। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि इथं आपण पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त सुद्धा ठेवू शकतो। हे चांगलं मिसळल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा गरम मसाला। तर गरम मसाला सर्वात शेवटीच आपल्याला इथं घालायचा आहे आणि परत आपल्याला हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला या भाजीमध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ घालायचा राहिलेला आहे, तो म्हणजे मीठ। तर आता या स्टेपला मी इथं 1 चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरून थोडंसं म्हणजेच अर्धी वाटी एवढं पाणी घातलेलं आहे आणि आता आपण ही भाजी परत 2 मिनिटांच्याच वाफेसाठी आता झाकून ठेवून देणार आहोत। तर बघा 2 मिनिटानंतर भाजी छान अशी उकळलेली आहे आणि आता आपण वरून घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर आणि इथं आपली आता एवढ्या स्टेप पूर्ण केल्यानंतर मिक्स व्हेज ही भाजी तयार झालेली आहे। तर एवढा वेळ लागलेला आहे, एवढ्या प्रोसेसमधून ही भाजी केलेली आहे। अर्थातच ही भाजी अप्रतिम म्हणजेच हॉटेलपेक्षाही भारी झालेली। मिक्स व्हेज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।